शेतकरी बंधूंनो, आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पावसासंदर्भात अखेर पावसाचा जोर काही भागामध्ये वाढणार आहे। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पावसासंदर्भात बातमी बघणार आहोत। कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार का नाही पडणार आहे, पुढच्या दिवशी पाऊस पडणार नाही पडणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। मात्र शेतकरी बंधूंनो, तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करत जा। शेतकरी बंधूंनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे की खानदेशकडे या काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून तर 3 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्वत्र मराठवाड्यामध्ये, सर्वत्र विदर्भ, सर्वत्र खानदेश, सर्वत्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीचा भाग बघितलं तर आपल्याला या काही भागामध्ये, या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। खानदेशकडे जळगाव, धुळे, चाळीसगाव, नंदुरबार, बडवणी आणि खंडवा या काही परिसरामध्ये आपला अति स्वरूपाचा पाऊस आपल्या आजपासून दिसत आहे आणि ढगाळ वातावरणासह मोठा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला, अकोटच्या परिसरामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल, काही भागामध्ये सोसाट्याचा वारा दिसेल, काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसेल, काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भाकडे पण, तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला या काही ठिकाणी अति प्रमाणात पावसाला सुरुवात आजपासून दिसत आहे आणि मराठवाड्यामधील जायकवाडी धरण पूर्णपणे 80% भरला आहे। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणपट्टी, खानदेशकडे, नाशिक, अहमदनगर, पुणे या काही परिसरामध्ये पण आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये आपल्या अनेक भागामध्ये, बहुतांश भागामध्ये पावसामध्ये वाढ काल पण झाली होती, आज पण आपल्याला दिसत आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। भेटे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।